मित्रांनो, नॉर्मली बघायचं झालं तर 11 तारखेला पीक विमा वाटपाला सुरुवात झाली. त्यानंतर 11, 12, 13 हे 2-3 दिवस हे पीक विम्याचा खेळ चालला. त्यानंतर मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांना जे ट्रेलर एक दाखवण्यात आला पीक विम्याचा 512 कोटी रुपये काहीतरी वाटप करण्यात आले. मग 415 कोटी रुपयाचा प्रश्न अद्यापही शेतकऱ्यांच्या मनामध्ये उद्भवलेला आहे, किंवा 415 कोटी रुपये बाकी तर आहेत. मग अजूनही सांगण्यात येत होतं 8 दिवसाच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होईल. मग अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यावर हे रक्कम कधीपर्यंत जमा होईल वगैरे वगैरे बरेच शेतकऱ्यांचे मेसेज आले इंस्टाला वगैरे. तर मित्रांनो, तुम्हाला देखील काय प्रश्न असतील तर इंस्टाग्रामला मेसेज करून विचारू शकता. इंस्टाग्राम आयडी हा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. तर मित्रांनो, आपण याच सर्व शेतकऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकॉन बटन आहे ते दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राजसूर्य, स्वागत आहे कृष्ण यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, एकंदरीत बघायचं झालं तर बुलढाणा जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात आपल्याला मेसेज आले, कमेंट आल्या. बऱ्याच शेतकऱ्यांचे वाशिम, त्यानंतर बीड जिल्हा वगैरे बऱ्याच शेतकऱ्यांचे वेगवेगळ्या जिल्ह्यातून वेगवेगळे प्रश्न आले. पहिल्यांदा आपण बुलढाणा जिल्ह्याविषयी माहिती घेऊया. तर बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न की बाबा तुम्ही तर म्हणले होते आम्हाला पीक विमा वाटप होईल 4-2 शेतकऱ्या गावातून म्हणा किंवा तालुक्यातून म्हणा 4-2 शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम वितरित झाल्या. मग आमचं काय, आमचं स्टेटस कधी बदल होईल वगैरे वगैरे. तर मित्रांनो, आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं की बाबा रविकांत तुपकर वगैरे अशा शेतकरी नेत्यांनी किंवा शेतकरी संघटनांकडून जे निवेदनं वगैरे कलेक्टर ऑफिसला म्हणा किंवा इतर पीक विमा समितीला म्हणा किंवा इतर काही तहसीलला म्हणा तालुका वाईज जे निवेदन वगैरे देण्यात आलेले मित्रांनो, त्यानुसार मित्रांनो आता शेतकरी संघटनाकडून पीक विम्याचा जे मोठा प्रश्न जे बुलढाणा जिल्ह्यातून शेतकऱ्यांचा आहे, जवळपास 2 ते 2.5 लाख शेतकरी हे पीक विम्यापासून अद्यापही वंचित आहे. त्या शेतकऱ्यांचा प्रश्न हा जवळपास 30 ऑगस्टपर्यंत मार्गी लागण्याचे जे रविकांत तुपकर यांनी सांगितले आहे की बाबा 30 ऑगस्टपर्यंत त्यांनी तारीख दिलेली आहे. 30 ऑगस्टपर्यंत आम्ही तुमच्या बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा निर्णय घेणार आहोत अशी माहिती समोर आलेली आहे. त्यानंतर मित्रांनो, बीड जिल्ह्यातून सुद्धा आपण बऱ्याच व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेतली होती. त्यात मित्रांनो बीड जिल्ह्यातून सुद्धा आपल्याला बऱ्याच शेतकऱ्यांनी म्हणा किंवा काही शेतकरी नेत्यांनी आपल्याला बीड जिल्ह्याची अपडेट दिलेली आहे. त्यानुसार बीड जिल्ह्यातील सुद्धा शेतकऱ्यांचे जे क्लेम वगैरे मंजूर आहेत अशा शेतकऱ्यांचे सुद्धा जे स्टेटस आहेत त्या स्टेटसमध्ये चेंजेस येणार आहेत. परंतु मित्रांनो, एक्झॅक्ट हे चेंजेस तारीख आलेली नाही समोर, परंतु या महिन्यामध्ये चेंजेस होतील अशी अपडेट आलेली आहे. त्यानुसार मित्रांनो, जवळपास बघायचं झालं पोस्ट हार्वेस्टच्या वगैरे रकमा बीड जिल्ह्यातून बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित झालेल्या आहेत. परंतु बऱ्याच शेतकऱ्यांना जे क्लेम करून सुद्धा ह्या रकमा वितरित झाल्या नव्हत्या त्यांना सुद्धा आता दिलासादायक बातमी समोर येणार आहे. राहिला प्रश्न वाशिम जिल्हा वगैरे, तर वाशिम जिल्ह्यातील सध्या तरी पोस्ट हार्वेस्टच्या काही 4-2 शेतकऱ्यांना पोस्ट हार्वेस्टच्या रकमा दाखवल्या गेल्या आणि त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित देखील झालेल्या. आता या 415 कोटी रुपयाचा जे निधी सध्या अवेलेबल आहे, तर या निधीतून जर शेतकऱ्यांच्या खात्यावर या रकमा वितरित झाल्या, ज्या शेतकऱ्यांच्या रकमा दाखवल्या गेल्या होत्या अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर या रकमा जातील. आणि ज्या शेतकऱ्यांच्या स्टेटसमध्ये क्लेम वगैरे मंजूर होते अशा शेतकऱ्यांचे क्लेम जर मंजूर झाले, आता एल्ड बेस, आता बऱ्याच शेतकऱ्यांचे मला प्रश्न येतात की बाबा एल्ड बेस वाशिम जिल्ह्यातून एल्ड बेसचा पीक विमा कधी मिळेल वगैरे. तर मित्रांनो, वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एल्ड बेसचा पीक विमा मिळेल याची काहीही गॅरंटी नाही. वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जर पोस्ट हार्वेस्टचा वगैरे क्लेम केलेला असेल तर त्यांच्या